प्राणायाम करणार आहोत. अगदी सोपं, सर्वांना जमेल. श्वास घेताना डीप इनहेल अर्थात दीर्घ प्रदीर्घ, क्षमतेनुसार, अतिरेक नको. पुढील आठवडाभर मी तुम्हाला रोज एक नवीन पद्धत शिकवणार आहे. तेव्हा आजची पद्धत सुरू करण्यापूर्वी खूप महत्वाची सूचना इथे लक्ष द्या. हा पुढील 8 दिवसाचा कोर्स निशुल्क आहे. तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. तुम्ही आधी हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा ग्रुप कसा जॉईन करावा त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण समजा तुम्हाला जॉईन करता आलं नाही तर हा बघा, स्क्रीनवर मी माझा नंबर दाखवत आहे. या नंबरवर तुम्ही एक निशुल्क कोर्स असा एक मला व्हॉट्सअप पाठवा, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या नंबरवरती सुद्धा ती लिंक पाठवीन. दुसरं, हा निशुल्क कोर्स आहे, ह्याचा लाभ सर्वांना. त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा आजचा अभ्यास शेअर करा आणि त्यांना सुद्धा या ग्रुपला जॉईन व्हायला तुम्ही सांगा. ठीक आहे. आपल्या क्षमतेनुसार फुफ्फुस भरावी. पूर्ण श्वास आतमध्ये घ्यावा. नेहमीपेक्षा खूप जास्त. नॉर्मली आपण जो श्वास घेतो तो मंद असतो. इथे श्वसन प्रक्रिया करत असताना, दीर्घ श्वसन प्रक्रिया करत असताना डीप इनहेलेशन विथ एक्सटेंडेड एक्झलेशन, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना फुफ्फुस संपूर्णतः रिकामी करायची. जी काही हवा आहे ती काढून टाकायची. अशा प्रकारे हा अभ्यास करायचा आहे. काय फायदा आहे? फुफ्फुसांची रेसिड्युअल कॅपॅसिटी मध्ये जो कार्बन डायऑक्साईड साठलेला आहे तो पूर्णतः बाहेर पडतो. श्वसन प्रणाली संपूर्णतः शुद्ध होते. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये बघा, थोडीशी हवा आतमध्ये राहिलेली असते. जी हवा, त्याला म्हणतात रेसिड्युअल कॅपॅसिटी. जी हवा आतमध्ये राहिली तो ऑक्सिजन आहे की कार्बन डायऑक्साईड आहे? सांगा बघू मला. साठलेला तो कधीच बाहेर निघत नाही, तो तसाच आतल्या आत राहतो. या प्रकारे जेव्हा एक्सटेंडेड एक्झलेशन म्हणजे संपूर्णतः हवा बाहेर काढून टाकल्याने काय होतं, तर नाड्या या संपूर्णतः शुद्ध हवेने भरतात. आणि अशा प्रकारे रोज केलं, 3 श्वास असे रोज घेतले तर किती ती शुद्धता, ताजगी, प्राणयुक्त ऑक्सिजन. अशा प्रकारे भावनेने मन ओतून करायचं आहे. नुसती कुठलीही प्राणायामाची प्रक्रिया शारीरिक असू शकत नाही. संपूर्णतः लक्ष तिथे गुंतवणं हे फार आवश्यक असेल. काय बरं फायदे आहेत? फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल, रक्तशुद्धी होईल, मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळेल, थकवा कमी होईल, मन शांत आणि जागरूक होईल. सुरू करूया. दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. संपूर्णतः काढून टाका. या प्रकारे 3 राऊंड माझ्याकडे पहा स्क्रीनवर आणि माझ्या बरोबर करा. फारच सुंदर, फारच छान.
मी मुद्दामून टायमर लावला, तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आपण जे केलं त्यातला साधनेचा भाग हा किती सहज कमी वेळात बसू शकतो. तेव्हा नियमित याचा अभ्यास करा. आजचा सेशन पूर्ण करत असताना आपल्या श्वासाची जाणीव ठेवा आणि एक ओमकार उच्चारण करू. या वेळेला ओमकार उच्चारत असताना 1/3 लक्ष आपल्या आधाराकडे, त्यानंतर 1/3 लक्ष आपल्या नाभिस्थानाकडे, आरोग्य स्थानाकडे, आणि 1/3 त्यावेळेला लक्ष हृदय विशुद्धी आज्ञा अर्थात आपली प्रतिभा याकडे. ठीक आहे, चला सुरू करूया. एक ओम दीर्घ प्रलंबित 1/3 1/3 1/3 संपूर्ण लक्ष अंतरंगामध्ये. सुंदर, फारच छान. आजचा ध्यान अभ्यास पूर्ण झाला. नवीन कार्यक्रम मिळवण्यासाठी निशुल्क घरपोच 15 मिनिटाची रोज नवीन साधना करण्यासाठी हे ध्यानाला समर्पित चॅनल सबस्क्राईब करा. कार्यक्रम आवडल्यास लाईक करा. मित्रमंडळींना बोलवा. अधिकाधिक लाभ सर्वांपर्यंत पोचावा. स्वागत, शुभेच्छा. दिवस मंगलमय जावो.